सर्वांना नमस्कार. MDM पोर्टलमधून डेली अटेंडन्स कशी भरायची त्याबाबतचा आपण एक डेमो पाहणार आहोत. प्रथम आपल्याला कोणताही क्रोम ओपन करू शकता. आपण गुगल क्रोम असेल, मोझिला असेल. क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपणास MDM पोर्टल असे टाकायचे आहे. MDM पोर्टल सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना येथे क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सूचना आणि त्यांच्या राईट साईडला आपण पाहू शकता एक बॉक्स येत आहे लॉग इन करण्यासाठी. त्या लॉग इनमध्ये यूजर ID मध्ये आपल्या शाळेचा पासवर्ड टाकायचा आहे. आणि आपल्या शाळेचा पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड हा भरायचा आहे. कॅप्चा कोड भरल्यानंतर शाळेची लॉग इन करायची आहे. अशा प्रकारे शाळेची लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर या बॉक्समध्ये क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपण पाहू शकता वर मेनू बटन आहे. या मेनू बटनला क्लिक केल्यानंतर 3 नंबरला PM पोषण डेली अटेंडन्स यावर आपणास क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ड्रॉप डाऊन मेनूमध्ये PM पोषण डेली अटेंडन्स असं क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा जो बॉक्स आहे हा बॉक्स आपण कट करायचा आहे, या गुणाकाराचं चिन्ह. त्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी या शाळेची माहिती भरलेली आहे. पण आपण या रेसिपी मेनूमध्ये प्रथम आपल्याला मेनू निवडायचा आहे. आपला जो मेनू आहे तो रेसिपी 1 to 5 या ठिकाणी खालच्या साईडला आपण मेनू प्रथम निवडायचा आहे. मेनू निवडल्यानंतर आपण खाली पाहू शकता प्रेझेंट स्टुडंट आणि मील सर्व्ड. प्रेझेंट स्टुडंट जे आहे ते भरायचं आहे आणि मील सर्व्डमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे त्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. त्यानंतर खाली पाहू शकता आपण रेसिपी 6 ते 8 म्हणजे ज्या शाळांना 6 ते 8चा वर्ग आहे त्यांनी या ठिकाणी 6 ते 8ची माहिती भरायची आहे. जसं आपण वर भरलो 1 ते 5 म्हणजे तशाच प्रकारची माहिती भरायची आहे. रेसिपीच्या खाली आपण पाहू शकता मेनूचा ऑप्शन आहे. या ठिकाणी मेनू निवडून आपण आपल्या 6वी आणि 7वीवर जे काही वर्ग असेल आपला त्या वर्गाची माहिती भरून या वरच्या साईडला जे अपडेट बटन आहे या अपडेट बटनवर क्लिक करायचे आहे. अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे डाटा सेव्हड सक्सेसफुली अशी माहिती येईल. अशा प्रकारे आपण आपली डेली अटेंडन्सची माहिती दररोज MDM पोर्टलवर भरू शकता. धन्यवाद.